नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. जेव्हा महाभारताचे युद्ध चालू होते तेव्हा अर्जुना व्यतिरिक्त किती जण भगवद्गीता ऐकत होते. तर जेव्हा भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाला भगवद्गीता सांगत होते तेव्हा अर्जुनाच्या रथावर ध्वज होता. त्या ध्वजावर हनुमानजी विराजमान होते. तर हनुमान सुद्धा ही भगवद्गीता ऐकत होते आणि या सर्वांवर लक्ष ठेवून होते ते म्हणजे संजय होते. संजय यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली होती. त्यांना दिव्य दृष्टी ही ऋषी वेदव्यासांनी दिली होती. तर जेव्हा कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर जे काही गोष्टी घडत होत्या त्या गोष्टी संजय हा हस्तिनापूरमध्ये बसून ऐकू शकत होता किंवा बघू शकत होता. तर ते सर्व या गोष्टी चालणाऱ्या तो या गोष्टी ज्या घडत होत्या त्या गोष्टी धृतराष्ट्र आणि गांधारी यांना सांगत होता. आता धृतराष्ट्र आणि गांधारी आणि संजय ज्या गोष्टी कुरुक्षेत्र युद्धातील होत्या ते भगवद्गीता श्रीकृष्ण सांगत होते. तर या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून होते ते म्हणजे ऋषी वेदव्यास. तर ऋषी वेदव्यास हे जे भगवद्गीता ऐकत होते ते इकडे सांगत होते गणपती बाप्पांना. आता आपल्याला सर्वांना माहितीच आहे की महाभारत हा गणपती बाप्पाने लिहिलेला आहे. परंतु मग भगवद्गीता कोणी लिहिली तर भगवद्गीता सुद्धा ही गणपती बाप्पानेच लिहिलेली आहे. परंतु करोडो वर्षापूर्वी ही भगवद्गीता सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णांनी सूर्यदेवाला सांगितली होती. सूर्यदेवानी सांगितली होती इक्वाशुलने सांगितलेली मनूला. तर गुरु शिष्य परंपरेप्रमाणे ही भगवद्गीता सांगण्याची ही परंपरा चालूच होती. तर ही परंपरा मध्ये खंडित झाली होती. म्हणून कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर जेव्हा युद्ध चालू होते तेव्हा अर्जुनांना धर्मप्राप्तीसाठी धर्माचे ज्ञान देण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता सांगितली.